हॅलो फ्रेंड्स, पायल फूड्स व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी इथे खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे राजभोग फालुदा। हे आपण प्रीमिक्सपासून बनवणार आहोत। उन्हाळ्यामध्ये हे बहुतांश लोकांना आवडणारी डिश आहे। काही लोकांना ते आवडत नाही, पण ठीक आहे, ज्यांना ते आवडतं त्यांच्यासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर आहे। तर हे कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते। ह्यात हे प्रीमिक्स म्हणजे वजनी प्रमाण जर बघायला गेलं ना तर 200 ग्रॅम इतकं आहे। हे 1 लिटर दुधासाठी पुरेसं आहे। खूप सुंदर बनते ही रेसिपी, खूप सुंदर फालुदा बनतो। चला पुढची कृती आपण बघूया। तर इथे आपण 1 लिटर दूध तापत ठेवलेलं आहे। 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं असेल ना तर इथे आपल्याला 1 लिटर दूध हे लागणारच आहे। तर हे दूध आपण उकळी आणून घ्यायचं आहे। हे बघा, दुधाला उकळी आलेली आहे। गॅस कमी करायचा आणि हे असं हलवून घ्यायचं। यामध्ये आपल्याला मलाई लागणार आहे, तर मलाई काढू नका, जसं आहे तसं राहून द्या। हलवून घ्या। साईडची मलाई गोळा करत करत हलवून घ्यायचे, जेणेकरून हे मस्त लागतं, अगदी छान मलाईदार असं तयार होतं आपलं फालुदा। आता यामध्ये हे बघा, ही अशी उकळी आली की गॅस लोच ठेवायचा आहे। स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण प्रोसेस करायची आहे। कुठेही गॅस आपल्याला वाढवायचा नाही आहे। हे पूर्ण प्रीमिक्स मी ह्यात टाकून घेतलेलं आहे आणि 70 ढवळत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला हे टाकल्यानंतर आपल्याला कुठेही दुसरीकडे दुसरं काम करण्यासाठी जायचं नाही। हे एक करतच राहायचं, कंटिन्यू स्टर करावं लागतं याला, नाहीतर हे खाली चिकटतं, ज्यामुळे आपल्या फालुद्याची पूर्ण टेस्ट खराब होऊन जाते। असं होऊ नये यासाठी कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचं आहे। खूप मस्त होतो हा फालुदा। कुठेही गॅस आपल्याला फुल करायचा नाही आहे, मी अजून एकदा सांगते तुम्हाला। हे मिश्रण शिजायला फार वेळ लागत नाही। स्लो गॅसवरती 10 मिनिट पुरेशी आहेत। हे बघा, बघा किती सुंदर दिसते आणि ते बघा घट्ट झालेलं दिसत आहे आपल्याला। ह्याची कन्सिस्टन्सी बघा, मगाशी हे थोडं पातळ होतं, आता थोडंसं ते घट्ट दिसायला लागलेलं आहे आपल्याला। हे बघा 5 मिनिट झालेली आहे, तो हे उकळते बघा, हे अजून थोडं घट्ट झालेलं आहे। तर हे असंच आपल्याला अजून 5 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा किती सुंदर दिसतो, बघा याचा रंग बघा, टेक्स्चर बघा। आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे साईडची मलाई गोळा करत करत खरडून का घेत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपलं हा जो फालुदा आहे तो मस्त असा थिक होतो। आता 10 मिनिट झालेली आहेत। आता हे आपण बंद करून घेऊ। हे मी खाली गॅसवरून खाली उतरून घेतलेलं आहे। आता हे थंड करायचं आणि कमीत कमी 3 तासासाठी हे आपल्याला फ्रीजमध्ये थंड करून घ्यायचं आहे। 3 तासानंतर बघा, मी हा फालुदा फ्रीजमधून बाहेर काढलेला आहे आणि बघा किती क्रीमी आणि थिक दिसतोय। हा अशीच कन्सिस्टन्सी हवी आपल्याला। आता ही सर्विंग करूया। एक ग्लास घेतलेला आहे, यामध्ये फालुदा टाकायचा आहे। यानंतर आईस्क्रीम, ड्रायफ्रूट, टूटी फ्रूटी आपण टाकून घ्यायचे आहेत। आईस्क्रीम होममेड कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही चेक करू शकता। आपला चॅनलवरती हा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता आईस्क्रीमचा। बघा किती सुंदर दिसतो आपला फालुदा। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा फालुदा कसा वाटला। तर चला, बाय बाय।